ज्या घरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश असतो त्या घरामध्ये दुःख अडीअडचणी कधी येत नाही. कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी त्या घरावर असतो. कुलदेवीचं संरक्षण त्या घराभोवती नेहमी असतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये नवरात्रीमध्ये कुलदेवीची स्थापना नक्की करावी. कुलदेवीचा मंगल कलश आपण वर्षभर घरामध्ये ठेवत असतो. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वांना नमस्कार. बघा, कुलदेवीचा मंगल कलश किंवा साधा आपला कलश, ज्यामध्ये आपला असा कलश तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या देवघरामध्ये पाहिला असेल, बऱ्याच दुकानामध्ये आपण बघत असतो. तर हा मंगल कलश का स्थापित करावं, याचं काय महत्त्व आहे, आणि तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये देवीचा मंगल कलश नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की स्थापित करा. हे एक कुलदेवीचं रूप असतं. आमच्याकडे करत नाहीत असे काही नाही. जसे आपल्या कुलदेवीचा फोटो असतो, इतर देवी देवतांचे फोटो किंवा मूर्त्या असतात, त्याचप्रमाणे हा मंगल कलश असतो. त्यामुळे तुम्ही कलशाची स्थापना करा. त्याच्यामुळे किती फायदे होतात. इतर देवी देवता असतात, त्याचप्रमाणे हा मंगल कलश असतो, तो तुम्हाला स्थापित करायचा आहे. या कलशामुळे किती फायदे होतात, नियम काय, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, हा कलश जो आहे आपल्याला वर्षभरासाठी घरामध्ये ठेवायचा असतो, आणि त्याचबरोबर त्याच्यातील नारळ पाणी कसं बदलायचं, कधी बदलायचं, याचा प्रश्न आपल्या मनात पडतोच. तर त्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळतीलच. कुलदेवींचं रूप असलेल्या मंगल कलशाची स्थापना आपल्याला या नवरात्रीमध्ये नक्की करायचं आहे. खूप ताईने केलेली आहे, ज्यांनी केलेली नाही त्यांनी नक्कीच करा. हा एक कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी असतो. आपल्या घरामध्ये कुलदेवीचा एक वास असतो. त्यामुळे हा कलश म्हणजे देवीचं एक रूप आहे. मंगल कलशाचं एक रूप आपल्या घराचं रक्षण करत असते किंवा राखण करत असते. त्यामुळे आपल्याला या कलशाची मांडणी करायची आहे. नवरात्रीचे घट बसतात, ते कलश पूर्ण वेगळा आणि हा कलश वेगळा. नवरात्रीचा 9 दिवसाचा घट जो आहे आपण विसर्जन करत असतो, आणि हा मंगल कलश जो आहे आपण नेहमीसाठी स्थापित करत असतो. नवरात्रीमध्ये याची आपल्या घरामध्ये स्थापना केली तर अतिउत्तम. जर तुम्हाला नवरात्रीमध्ये कलश स्थापना करणे जमले नसेल तर तुम्ही पौर्णिमेला केले तरी चालेल, किंवा कोणत्याही सणाला, म्हणजेच बघा दिवाळीला, धन्वंतरी पूजेला, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी किंवा कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही या मंगल कलशाची स्थापना करू शकता. पण नवरात्रीमध्ये केलेली अतिउत्तम, कारण नवरात्रीमध्ये देवीचं सर्वत्र जास्त प्रमाणामध्ये तेज असतं. म्हणून नवरात्रीमध्ये शक्यतो मंगल कलशाची स्थापना करायची आहे. आता बघा, मंगल कलश नावातच आहे. मंगल म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या घरात सर्व मंगलमय घडावं असं प्रत्येकांना वाटत असतं. म्हणून या कलश स्थापनेने आपल्या घरामध्ये मंगल गोष्टी घडत असतात. देवी आई एक रूप असतं. आपल्या सगळ्या संकटांमध्ये आपल्या पाठीशी उभी राहते. तर बघा, आपल्या सासूबाईकडे आहे, जाऊबाईकडे आहे, मी करावं का? हो, असं काही नाही. तुमच्या सासूबाईंकडे असे किंवा नसेल, तुमच्या मनामध्ये इच्छा असेल मंगल कलशाची स्थापना करावी तर तुम्ही करू शकता. कोणत्याही दिवशी, शुभ दिवशी तुम्ही स्थापना करू शकता. रेंटच्या घरात असलो तरी तुम्ही त्या घरामध्ये राहतो, कमवून आणतो, अन्न शिजवतो, आपण त्या घरामध्ये राहतो, सगळ्या गोष्टी आपण त्या घरामध्ये करतो, त्याबद्दल आपण त्या घराचा रेंट देत असतो. त्यामुळे त्या घरामध्ये सुद्धा मंगल कलशाची स्थापना करू शकता. तुम्हाला बघा, या मंगल कलशाची स्थापना केल्यापासून खूप चांगले अनुभव यायला लागतील. जे काही तुमचे कामे अडकलेली आहेत त्यातून मार्ग नक्कीच निघतो. तुमचे कामे मार्गी लागतील. कुलदेवीची ही एक सेवा आहे. आता बघा, मंगल कलशाची स्थापना कशी करायची आहे ते आता पटकन सांगते. सगळ्यात पहिले तांब्याचा तांब्या घ्या. समजा तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नाही तर स्टीलचा घ्या. कोणी चांदीचा घेतात, कोणी पितळाचा घेतात, पण तांब्याचा किंवा पितळेचा घेतलात तर अतिउत्तम. स्टीलचा शक्यतो घेऊ नये. बाकी तुम्ही तांब्याचा पण घेऊ शकता, फार काही महाग मिळत नाही. पितळाचा पण घेऊ शकता. कोणी चांदीचा घेतं, पण चांदी आजकाल खूपच महाग आहे. आता बघा, हा तांब्याचा तांब्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता हा स्थापित कुठे करायचा आहे? देवघराजवळ स्थापित करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जिथे जागा असेल तिथे तुम्ही करू शकता. देवघराच्या बाजूला तुम्ही स्थापित करू शकता. देवघर लहान आहे, किचन रूममध्ये, किचन ओट्यावर करू शकता. पण किचनमध्ये तुम्ही नॉनव्हेज वगैरे शिजवणार असाल तर तिथे चालणार नाही.
जिथे जागा असेल की तिथे 10 वेळेस हात लावणार नाही अशा ठिकाणी करू शकता. आता जो कलश आहे तो उजव्या बाजूला मांडायचा असतो. म्हणजेच बघा देवांच्या उजव्या हाताला हा कलश मांडायचा आहे. देवघराजवळ जर स्थापित करणार असाल तर इतर दुसरीकडे जर करणार असाल तर फक्त योग्य दिशा बघा. घराच्या दक्षिण दिशेला कलशाची स्थापना करू नका. आता हा कलश स्थापित करण्यासाठी पाटा किंवा चौरंग पाहिजे असेल. मोठं देवघर असेल तर काही पाटावर सुद्धा याची पूजा मांडणी करू शकता. आता हा कलश स्थापित करताना बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची. एक छोटीशी स्टीलची वाटी घ्या किंवा ताटली घ्या किंवा प्लेट घ्या. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या. डिझाईनची प्लेट असली तरी चालेल. कारण कसं असतं बघा, थोडं डेकोरेशन केलं ना ते आपल्या घराची अजून शोभा वाढते. घरातलं वातावरण प्रसन्न वाटते. म्हणून जमेल तेवढं छान करायचं. तुम्ही कोणत्याही ताटलीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या. हळद आणि कुंकू त्यावर टाकून घ्या. तांदूळ पांढऱ्या रंगाचेच असावेत. त्यानंतर त्या सगळ्या कलशाची स्थापना करताना नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. नाही तर तुम्ही यूट्यूबला श्रीसूक्त लावा. देवीचे मंत्र तुम्ही काही पण लावू शकता. आता बघा हा जो कलश आहे या कलशाचं पण किती महत्त्व आहे. कलशाची पूजा व स्थापनामध्ये वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात. तर बघा कलशाचा सर्वात वरचा भाग आहे तो भगवान विष्णूचा स्थान आहे. कलशाच्या जो मानेचा भाग आहे इथे शिवाचा स्थान आहे. खालचा जो भाग आहे तो ब्रह्मदेवाचा वास आहे आणि मधला जो भाग आहे तो कुलदेवतेचा वास असतो. म्हणून या कलशाला एवढं महत्त्व आहे. या कलशामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो. त्याप्रमाणे याला खूप महत्त्व आहे. आता बघा हा तांब्या मी घेतलेला आहे. 5 आंब्याची पाने टाका. आंब्याची पाने जास्त दिवस टिकतात. विड्याची पाने जास्त काळ टिकत नाही. विड्याची पाने पण घेऊ शकता. 5 घ्या 7 घ्या ते तुमच्यावर अवलंबून आहे. या कलशामध्ये 1 रुपया आणि सुपारी हे टाकायची आहे आणि कलशामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे. थोड्या अक्षता टाकायच्या आहेत आणि 1 फूल टाकायचं आहे. आता हा कलश जो आहे या ताटामध्ये अक्षता ठेवले आहेत त्यावर ठेवायचा आहे. व्यवस्थित ठेवा. सारखं रोज रोज त्याला हलवायचं नाही. आता बघा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे. हे जे नारळ आहे त्याला इथे हळद कुंकू लावायचे आहे. कोणी याला मुखवटा लावतात. तुमच्यावर आहे ते तुम्हाला किती डेकोरेशन करायचं. आता बघा कोणी या तांब्याला ज्वेलरी घालतात, मंगळसूत्र घालतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही छान बनवून घ्या. आता बघा कलशाला तुम्हाला समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे. कलशाच्या समोरच्या भागाला तुम्ही स्वस्तिक काढायचा आहे. तुम्हाला स्वस्तिक काढण्याची पद्धत माहीत असेलच. जरी नसेल तर कमेंट करा. नक्की यावर व्हिडिओ बनवू. स्वस्तिकच्या बाजूला खालून वरच्या दिशेने तुम्हाला 5 रेषा काढायच्या आहेत. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला तर काढतोच. त्याच्या बाजूला म्हणजेच पूर्व पश्चिमेला कलशाच्या सगळ्या दिशेने हळद कुंकू वाचे रेषा काढायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे नारळ आहे याचा खालचा वरचा जो भाग आहे तो व्यवस्थित बघून घ्या. नारळाचा जो शेंडा आहे तो पाण्यामध्ये थोडासा बुडाला पाहिजे. कारण जास्त काळ टिकतं आणि नारळाचा जो खालचा भाग आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आता बघा हा नारळाचा खालचा भाग आहे. हा वरचा भाग आहे. आता नारळ ठेवते. व्यवस्थित ठेवा जेणेकरून हलणार नाही. आता हे नारळ स्थापित करताना तुम्हाला कंटिन्यू मंत्र स्त्रोत जे आहेत ते म्हणायचे आहेत. कुठलेही पूजा करताना मंत्र स्त्रोत म्हटले तर त्याचा जास्त फायदा होतो. ठीक आहे. आता नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर नारळाला दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे. नमस्कार करायचा आहे. यासोबतच तुम्हाला मंगल कलश स्थापनेचा जो मंत्र आहे कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रित मूले तंत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षोत सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. हा मंत्र कलशामध्ये वास करणाऱ्या देवतांचा स्मरण करतो. हे तुम्हाला सांगितलं. कलशाच्या प्रत्येक भागामध्ये देवी देवतांचा वास असतो. देवीला प्रार्थना करायची आहे. हे देवी आई तुझ्या रूपामध्ये मी या मंगल कलशाची माझ्या घरामध्ये स्थापना केली आहे. माझ्या घराचं रक्षण कर, कल्याण कर. सगळ्या अडीअडचणींना सामोरे जाण्याची शक्ती दे. सगळ्या बाबतीत सुख माझ्या घरामध्ये येऊ दे.
तर बघा, आपण अतिशय सोप्या पद्धतीने या कलशाची स्थापना केली. आता कलशाची स्थापना केली आणि झालं असं नाही, त्याची आपल्याला वेळोवेळी सेवा करायची आहे. फार काही करायचं नाही. त्याचं पाणी कधी बदलायचं, वर्षभर ठेवायचं का? तर बघा, आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी त्यातलं पाणी बदलू शकता. नारळ तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता. समजा नारळ खराब झालं, नारळाला तडा गेला, तर नारळ जे आहे ते पौर्णिमेला बदलू शकता. मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकता. पण जोपर्यंत नारळ चांगला आहे तोपर्यंत तुम्ही वापरू शकता. जर समजा खराब झालं तर वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. जर नारळाला कोंब आला तर आपल्या शेतात किंवा घराजवळ कुठे जागा असेल तिथे लावू शकता. नाहीतर मंदिरामध्ये झाड म्हणून लावू शकता. आंब्याची पाने बदलू शकता, पाणी बदलू शकता. पण हा कुलदेवीचा कलश खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच तुम्ही स्थापित करा. त्यामुळे कुलदेवीचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर असते. कलशाच्या स्वरूपामध्ये देवी आई तुमच्या घरामध्ये वास करत असते. या नवरात्रात तुमच्या घरामध्ये कलश नसेल तर नक्कीच तुम्ही मंगल कलशाची स्थापना करा. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.